गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. 2 दिवस शिमल्याला छान आम्ही एन्जॉय करून आता आम्ही निघालो नेक्स्ट डेस्टिनेशनला, जे म्हणजे मनाली. बाय रोड शिमला टू मनाली आपल्याला 6 ते 7 तास लागतात. सो ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो मनालीसाठी. संध्याकाळपर्यंत आम्ही मनालीला पोहोचलो आणि मनालीला पोहोचताच आम्हाला छान असं हॉट एअर बलूनचं दृश्य पाहायला मिळालं. मस्त लोक त्यामध्ये त्यांची ऍक्टिव्हिटीज करत होते. सो मनालीला आपल्याला हा पण एक एक्सपिरियन्स अनुभवता येतो. मनालीला आम्ही ऑलरेडी हॉटेल बुक केलेलं होतं. रूमवर आलो, छान फ्रेश झालो आणि रूमचा व्ह्यू पाहून मन एकदम प्रसन्न झालं. या रूमचं मेन अट्रॅक्शन म्हणजे हा व्ह्यू. एवढा सुंदर व्ह्यू आहे. जानेवारी मध्ये त्यांनी जसं आता आम्हाला फोटो दाखवले की पूर्ण 4 फीट पर्यंत स्नो झालेला होता. आता फार कमी स्नो राहिलेला आहे. आणि जर तुम्ही इथे बघू शकत असाल, इथे पूर्ण झाड आहे आणि तो आहे हिडिंबा देवी मंदिराचा रस्ता. सो आमच्या इथून खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय. तिथे खूप छान असं स्नो अजूनही आहे. तिथे लोक छान खेळत आहे. सो येस, आमच्या या रिसॉर्टपासून हिडिंबा देवी टेम्पल खूप जवळ आहे आणि आम्हाला खूप सुंदर असा व्ह्यू मिळालेला आहे. आम्ही आलोय मनालीच्या मॉल रोडला. छान मस्त वाटतं, खूप थंडी आहे. आम्ही 2 दिवस शिमल्याला होतो आणि शिमल्याच्या पण आम्ही मॉल रोडला छान फिरलो. आता आम्ही आलोय मनालीच्या मॉल रोडला. तो मी म्हणेल की शिमल्याचा मॉल रोड बऱ्यापैकी मोठा आहे. तिथे भरपूर असे शॉप्स आहेत आणि मनालीच्या मॉल रोडला शॉप्स आहेत ऑफकोर्स, आणि छान असे आपल्याला खायला स्टॉल्स पण आहे, गरमागरम मोमोज, चाट. पण मनालीचा मॉल रोड थोडा छोटा आहे कम्पेअर टू शिमला. पण तुम्हाला इथे सगळे काही प्रोडक्ट मिळतील. स्वेटर, शॉल्स, जॅकेट, हँड ग्लोव्ह, सॉक्स, सगळं काही. सो तुम्ही इनकेस जर काही सामान आणलं जरी नसेल तर तुम्ही इथे छान असं सामान परचेस करू शकता. रात्री मॉल रोडला मस्त एन्जॉय करून रात्री हॉटेलला आलो. रेस्ट करून दुसऱ्या दिवशी छान आम्ही परत आमच्या डेस्टिनेशनला निघालो. मनालीच्या बाहेर जसं जसं आमची गाडी जात होती तसं तसं आम्हाला खूप सुंदर असे बर्फाचे माउंटेन दिसत होते आणि ते पाहून आम्हाला अजून जास्त एक्साइटमेंट होती की आजचा आपला दिवस कसा जाणार आहे. सो येस, फायनली आम्हाला स्नो मिळालेला आहे. आम्ही आलो आहे सोलांग व्हॅलीला. सो बेसिकली सोलांग व्हॅलीच्या आधीच आपल्याला स्नो ॲक्टिव्हिटीज करायला भेटतात. सो छान अशा झिप लाईन, नंतर हा बॉल असतो एक मोठा, त्यामध्ये आपल्याला बसून ते फिरवतात. स्कीइंग करता येतं. लहान मुलांसाठी जम्पिंग जॅक आहे. तिथे आपल्याला आपण ट्यूबनी येऊ शकतो. सो अशा बऱ्याच छान छान ॲक्टिव्हिटीज इथे आहे आणि फायनली स्नोमध्ये एन्जॉय करायला मजा येत आहे. लहान मुलं एवढे मस्त एन्जॉय करतात आणि इवन आपण पण खूप मजा करू शकतो. सो आपण सोलांग व्हॅलीला यायच्या आधीच आपल्याला बरेच शॉप्स लागतात जिथे आपण हा ड्रेस परचेस करू शकतो, रेंटने घेऊ शकतो बेसिकली. सो आम्ही हा ड्रेस खालूनच परचेस केला, कारण की जसं जसं आपण वर येतो कॉस्ट वाढत जाते. सो खालीच आम्ही ॲक्टिव्हिटीजची पण बुकिंग केली आणि ड्रेस पण आम्ही तिथूनच परचेस केला. ड्रेस आणि शूज हा पूर्ण एक कॉम्बो असतो त्यांच्याकडे. आणि आता इथे सोलांग व्हॅलीच्या आधी इथे सगळ्या स्नो ॲक्टिव्हिटीज होतात आणि इथून पुढे आपल्याला सोलांग व्हॅलीला जाता येतं. तिथे छान असं आपण स्नोमध्ये खेळू शकतो आणि त्यापुढे आहे अटल टनल. सो खूप भारी व्ह्यू आहे, खूप मस्त, एकदम मजा येते. आणि शिमल्याला तर आम्हाला काही स्नो मिळाला नव्हता, बट मनालीला एक नंबर. सो नक्की तुम्ही इथे आलं की बार्गेन करा. बार्गेनिंग खूप मस्त आहे, कारण की आम्ही आता बघतोय आम्ही प्रत्येक ठिकाणी बार्गेनिंग केली आणि सगळीकडे बार्गेनिंग होतो. ते म्हणतात हे गव्हर्नमेंट फिक्स प्राइस आहे, बार्गेनिंग नाही होणार. पण आपली जर बार्गेनिंग स्किल मस्त असेल ना, खरंच आपल्याला खूप फायदा होतो. आम्ही फोटोजमध्ये, कॉस्ट्युममध्ये, राईड्समध्ये सगळीकडे बार्गेनिंग केली आणि सगळीकडे आम्हाला चांगली डील मिळाली. बट एवढंच आहे की सीझननुसार ते थोडे जास्त घेतात, पण आपण आपल्या स्किलनुसार थोडं त्यामध्ये आपला फायदा करून घेऊ शकतो. लहानपणापासून आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं स्नोमॅन बनवायचं. सो मनालीला असा बराच एरिया आहे जिथे आपल्याला छान असा फ्रेश स्नो मिळतो तो आणि छान स्नो सोबत खेळू शकतो. सोलांग व्हॅलीला स्नो ऍक्टिव्हिटीज झाल्यावर आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला. जगातलं एक सगळ्यात सुंदर टनल जे की अटल टनल.
जातानाचा एरिया एवढा सुंदर होता, ठिकठिकाणी पूर्ण एरियामध्ये स्नो जमा झालेला. आम्ही आलोय अटल टनल, जो रोहतांग पासला जातानाचा रोड आहे. खूप सुंदर हा टनल आहे. अजून येतानाचा रस्ता जेवढा भारी आहे, ऑलमोस्ट 9 किलोमीटरचा हा वन ऑफ द लॉंगेस्ट टनल आहे. रिअली हॅट्स ऑफ टू बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन. खूप अप्रतिम बनवलेलं आहे. फायनली वन ऑफ द बकेट लिस्ट म्हणू शकतो सगळ्यांची जी असते, अटल टनलला जायचं. सो वी हॅव डन अवर बकेट लिस्ट अँड वी आर ॲट अटल टनल रोहतांग पास. सो सोलांग व्हॅली पर्यंत ऑलमोस्ट आपल्या सगळ्या कार येतात. 2 दिवस आधीपासून अटल टनलची एंट्री झाली आहे 2x4 कारला. सो ऑफकोर्स सगळेजण येत आहे आणि खूप छान आहे. जर इन केस खूप स्नो असेल तेव्हा 2x4 कार अवेलेबल नसतात किंवा इथे एंट्री नसते, तेव्हा फक्त 4x4 कारच इथे येऊ शकतात. आणि ऑलमोस्ट स्नो रस्त्यावर त्यांनी कव्हर केलेला आहे, त्यामुळे सगळ्या कार्स येऊ शकतात. So, जर तुम्ही सोलांग व्हॅलीला आला तर नक्की अजून पुढे येऊन अटल टनलला नक्की व्हिजिट करा. खूप छान प्लेस आहे. अटल टनल मधून ट्रॅव्हलिंग करण्याचा एक वेगळाच अनुभव इथे अनुभवता आला. खरंच एक वेगळंच इन्फ्रास्ट्रक्चर इंडियन गव्हर्नमेंट आणि BRF ने बनवलेलं आहे, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी आणि त्याचबरोबर आपला डेव्हलपमेंट सुद्धा खूप छान झालेलं आहे. सो जस्ट आम्ही आता अटल टनल पार्क करून आलो. खूप भारी एक्सपिरियन्स होता. एक नंबर इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे इंडिया गव्हर्नमेंटनी, त्यामुळे कनेक्टिव्हिटी खूप जास्त वाढली आहे. जसं आम्हाला आता आमच्या ड्रायव्हर दादाने सांगितलं की पहिले जेव्हा हा टनल नव्हता तेव्हा हा एरिया कम्प्लिटली बंद राहायचा, कारण की दुसरा कोणता वेच नव्हता की ते लोक ट्रान्सफर करू शकतील. सो नॉर्थ पोर्टल म्हणजे या साईडनी जस्ट आम्ही आता आलो आणि या साईडला खूप जास्त बर्फ आहे. एवढा जास्त स्नोफॉल झालेला आहे की पूर्ण व्हाईट झालेला आहे. सो हा रस्ता जातो रोहतांग पास आणि स्पिटी व्हॅलीला, बट हा करंटली बंद आहे कारण की पुढे जाऊन फुल जास्त बर्फ आहे. आणि हा रस्ता जातो सिसू विलेजला आणि खूप सुंदर व्ह्यू आहे. एवढं जास्त स्नोफॉल झालेला आहे, सगळीकडे व्हाईट. आणि जर त्या साईडला बघितलं ते छान असं स्नो माउंटेन चमकतोय, कारण की तिथे छानसा सूर्याचे प्रकाश पडलेला आहे. सो एवढा भारी व्ह्यू आहे. मस्ट विजिट प्लेस आहे ही. डे 1 ला अटल टनल आणि सोलांग व्हॅलीला एन्जॉय करून झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशन एक्सप्लोअर करायला. सो छान ब्रेकफास्ट केला आणि आम्ही निघालो आता वशिष्ठ ऋषीच्या टेम्पलला. सो आज आम्ही आलेलो आहे वशिष्ठ गावामध्ये, जिथे वशिष्ठ ऋषीचं मंदिर आणि राम मंदिर सुद्धा आहे. आणि त्याचप्रमाणे इथे गरम पाण्याचं छान असं कुंड आहे. सो लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी असे 2 वेगवेगळे कुंड आहेत, जिथे आपण छान असे आंघोळ करू शकतो. आणि हे नॅचरल कुंड आहे, नॅचरल गरम पाणी आपल्याला येतं. सो छान असं वशिष्ठ ऋषीचं मंदिर आहे इथे. खूप जुनं असं हे मंदिर आहे. आणि त्याचप्रमाणे श्रीरामचं सुद्धा इथे मंदिर आहे. तर आपण राम मंदिरात सुद्धा जाऊन छान दर्शन करूया. सो मनालीला आले की सगळे टुरिस्ट एका टेम्पलला नक्की येतात, जे म्हणजे हडिंबा मंदिर. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी मंदिराची रचना आहे आणि आजूबाजूला खूप उंच झाडं आहे, त्यामुळे एक वेगळाच अनुभव इथे मिळतो. सो हडिंबा मंदिराचं वैशिष्ट्य तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की हडिंबा देवी आणि भीम या दोघांचं लग्न झालं होतं आणि त्यानंतर त्यांचा पुत्र घटोत्कच त्यांचं सुद्धा एक छान असं मंदिर देवीच्या मंदिराच्या मागेच आहे. सो मंदिराच्या परिसरात आलं की आपल्याला छान असं मनालीचं पारंपरिक ड्रेस कोड आपण घालू शकतो आणि त्यावर छान असे फोटो काढू शकतो. सो नक्की तुम्ही कधी हडिंबा टेम्पलला आलात तर खूप सुंदर इथे छान ड्रेस घालून खूप फोटो काढू शकता आणि छान आपण देवीचं दर्शन घेऊ शकतो. ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटीज करायला मनाली एक हे बेस्ट स्टॉप आहे. मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो एक्सप्लोर करायला आणि आमचे ड्रायव्हर दादा आम्हाला बोलले की तुम्ही रिव्हर राफ्टिंग नक्कीच ट्राय करू शकता. विथ प्रॉपर सेफ्टी ऑफकोर्स आपण ऍक्टिव्हिटीज करू शकतो. ज्यांना ज्या ऍक्टिव्हिटीज आवडत असतील त्यांनी नक्कीच त्या कराव्या, पण ऑफकोर्स सेफ्टी घेऊन. आम्हाला हा एक्सपिरियन्स खूप छान वाटला. रिव्हर राफ्टिंग आमचं फर्स्ट टाइमच होतं, बट छान असा एक्सपिरियन्स आम्हाला इथे मिळाला. संध्याकाळी छान ओल्ड मनालीचे कॅफे आम्ही एक्सप्लोर केलो आणि असा झाला आमचा मनालीचा टूर. मनालीला आल्यावर आपल्याला बरेच काही ऍक्टिव्हिटीज प्लॅन करता येतात. सो फर्स्ट डे ला आल्यावर हॉटेलमध्ये चेक इन करून आपण छान असा मॉल रोड एक्सप्लोर करू शकतो आणि स्ट्रीट फूड सुद्धा आपल्याला एन्जॉय करता येतं.
सेकंड डेला आपण सोलांग व्हॅली, स्नो ऍक्टिव्हिटीज आणि अटल टनल एक्सप्लोर करू शकतो. डे 3 ला आपण मनालीमध्ये बऱ्याच अशा लोकल साईटसिंग आहेत ते आपण एक्सप्लोर करू शकतो, ज्यामध्ये ओल्ड मनालीमध्ये बरेच असे कॅफेज आहेत. त्यानंतर वशिष्ठ ऋषीचं टेम्पल, राम मंदिर, हडिंबा देवी टेम्पल आणि भरपूर अशा ऍक्टिव्हिटीज आपल्याला प्लॅन करता येतात, जसं की झिप लाईन, रिव्हर राफ्टिंग आणि बऱ्याच अशा. 2 ते 3 दिवस आपण छान मनालीला एन्जॉय करू शकतो, सगळं एक्सप्लोर करू शकतो. सो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच तुमची ट्रिप प्लॅन करता येईल. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.